नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अंड्याची एकदम जबरदस्त अशी रेसिपी बघतोय. तर एका मिक्सरच्या भांड्यात 4 काजू घ्यायचे, 1 चमचा भाजकी चण्याची डाळ घ्यायची, सुकलेलं खोबरं असतं ना त्याला किसून घ्यायचं आहे जवळपास 1 चमचा बरोबर का, 1 ते 1.5 चमचा, 1 छोटा चमचा तीळ, पांढरे तीळ टाकायचे, 1 हिरवी इलायची आणि 2 काळं मिरं आणि लवंग प्रत्येकी 2-2. थोडंसं जिरं टाकायचं, एकदम थोडंसं, अर्धा चमचापेक्षा कमी. आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आहे, एक जवळपास अर्धा कप, आणि याला एकदम बारीक अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची बरं का. एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, त्याला व्यवस्थित गरम करून घेऊ. आता त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चॉप केलेला फ्राय करून घ्यायचा आपल्याला. छान सोनेरी होईपर्यंत फ्राय करायचा बरं का. आता 1 चमचा अद्रक लसणची पेस्ट आहे त्याच्यात टाकायची. बघा मस्त फ्राय झालेले. आता 2 मीडियम आकाराचे टोमॅटो थोडेसे जाडसर कापून त्याला एक सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आता त्याच्यात ना एक 4 ते 5 तिखट हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापलेल्या फ्राय करून घ्यायच्या. तुमच्या आवडीनुसार ना तुम्ही तिखट मिरच्या घ्या बरं का. तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल एक 2-3 मिरच्या आणखी वाढवून घ्या. आता त्याच्यामध्ये ही जी आपण पेस्ट तयार केली ना ती टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं बरं का पेस्टमध्ये, नाही तर ते बारीक होणार नाही. गॅस वाढून याला फ्राय करून घेऊ मस्त आता व्यवस्थित. त्याच्यातलं तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं बरं का. हे बघा आता आजूबाजूला तेल दिसतंय, फ्राय झाले. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं आहे, अर्धा ग्लासपेक्षा थोडी जास्त. पाणी ना थोडं जास्त लागेल याला बरं का, कारण याच्यामध्ये काजू, चणा डाळ आणि जे खोबरं आहे ना त्याच्यामुळे ग्रेव्ही आहे ना थिक होऊन जाते. त्याच्यामुळे पाणी व्यवस्थित ॲडजस्ट करा. तर बघा आता त्याला उकळी फुटलेली. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊ. गॅस आता एकदम कमी करायचा. मिक्स करून घेऊ अगोदर याला. या बघा लगेच घट्ट व्हायला लागलं बरं का. तुम्हाला जर खूप घट्ट दिसत असेल ना तर परत थोडंसं पाणी याला वाढवून घ्या. आता आपल्याला त्याच्यावरती अंडे फोडून टाकायचे. गॅस कमीच आहे बरं का, गॅस वाढवू नका, नाही तर ग्रेव्ही जी आहे ना ती आपली पूर्ण आटून जाईल आणि मग अंडे जाळायला लागतील. तर 4 अंडे सफिशियंट आहेत. आता आहे ना थोडं थोडं मीठ आहे ना त्या अंड्यावरती टाकायचं आपल्याला, कारण अंड्यावरती मीठ नाही आहे ना, ग्रेव्हीमध्ये मीठ आहे. थोडं थोडं बरं का, जास्त नाही. आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे एकदम कमी आचेवर. याला एक 6 ते 7 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा बरोबर 6 ते 7 मिनिटं झालेले आहेत. मी गॅस बंद केला आहे. मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर त्याच्यावर स्प्रिंकल करायची. आणि ह्या रेसिपीचा तुम्ही ना आस्वाद घेऊन बघा. याला ना पाव असतात ना, पाव बेकरीतले, त्या पावसोबत याला खाऊन बघा, किंवा मग तुम्हाला पराठा भात ज्याच्यासोबत खायचं त्याच्यासोबत याचा आस्वाद घेऊन बघा. इतकी सुंदर आणि चविष्ट लागते ना ही रेसिपी. तुम्ही एक वेळेस ह्या पद्धतीनं ट्राय करून बघा. ही नवीन रेसिपी थोडीशी वेगळ्या पद्धतीने ट्राय करायला काही हरकत नाही. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.